नमस्कार, वीणाज किचनमध्ये स्वागत आहे आपलं. चला, आज आपण ना एकाच व्हिडिओमध्ये 4 प्रकारचे मासे तयार करतोय, जे नवशिके आहेत, ज्यांना मासे बनवता येत नाही त्यांच्यासाठी हा खूप उपयोगी व्हिडिओ आहे. व्हिडिओ फक्त पूर्ण बघा तरच तुम्हाला 4 प्रकार कळणार आहेत. तर इथे बघा, मी तुम्हाला हे मोदकं आणि कालवं दाखवते आहे. इथे वेरले सुद्धा आम्ही यांना म्हणतोय. त्याच्यानंतर आपण अजून 2 प्रकार बघतोय, ते म्हणजे कोलमीचा बघणार आहोत आपण. आणि त्याच्याबरोबर आपण आणली आहेत बघा इथे कोलमी, आणखीन कापी मासा तयार करतोय आपण. तर 4 प्रकारचे मासे आपण एकाच व्हिडिओमध्ये बघणार आहोत, त्याच्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही. तर आता मी ह्यांचं साफ करणं आहे ना, ते तुम्हाला दाखवत नाहीये. तुम्हाला जर पाहिजे असेल साफ करणं तर मला कमेंट करा, म्हणजे मग मी नेक्स्ट टाइम तुम्हाला साफ कसे करायचे ते पण दाखवेन. वाटणात बघा कांदा, खोबरा, लसूण, मच्छी मसाला, हळद, धने आणि त्रिफळं टाकली आहेत आपण. बघा इथे कापी मासे साफ करून घेतलेत. वाटण मस्तपैकी इथे वाटून घेतलेलं आहे बघा. आता फोडणीमध्ये आपण कांदा लसूण टाकूया आणि पहिली आपण ही कापी माशी आहेत त्याचं मस्तपैकी तिखलं तयार करूया. तर इथे कांदा आणि लसूण चांगली परतली आपण. त्यानंतर वाटण टाकले. वाटणात आपण थोडंसं पाणी टाकूया. त्या भांड्यामध्येच पाणी टाकायचं. तिखलं असतं ते मीडियम असतं, सार असतं ते पातळ असतं, आणि सुखं आम्ही बनवतो तर ते जरा घट्ट असतं. आणि प्रत्येक माशाप्रमाणे हे जे आपण टिकलं वगैरे बनवतो तर त्याची चव बदलते. चवीपुरतं मीठ, कोकम टाकतोय आपण. आता सध्या कोकणात हळदीची पानं भरपूर झाली आहे, तर जेव्हा असं तिखलं वगैरे बनवतो ना त्यावेळेस हळदीचं पान टाकायचं, चवीला अप्रतिम लागतं. तर इथे बघा मी ह्या तिखल्यामध्ये हळदीचं पान टाकते. उकळी आलेली आहे याला. आता आपण जो कापी मासा आहे ना तो टाकूया, कारण तो खूप नाजूक मासा असतो, त्याच्यामुळे अजून एक वाफ द्यायची त्याला आणि गॅस बंद करायचा. जास्त रट्टामट्टा करत बसायचं नाही, नाहीतर मग कुस्करून काटे होणार. त्याच्यामुळे नुसती एक वाफ देऊया. म्हणजे इथे आपलं कापी माशाचं जे तिखलं आहे ना ते तुम्हाला मी दाखवलंय कसं बनवायचं ते, आणि सहज साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही करू शकता. तर इथे एक मी वाफ काढली आहे आणि इथे आपलं कापी माशाचं तिखलं तयार झालंय. तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. इन्स्टा FBला असाल तर फॉलो करायला विसरू नका. तर आता आपण हे तिखलं बाजूला ठेवूया आणि दुसरा प्रकार तयार करूया. तर इथे बघा मस्तपैकी असं तिखलं तयार झालेलं आहे. आता आपण वेरले मासे आहेत जे ते साफ करून घेतलेत. आमच्याकडे ह्यांना मोतिया सुद्धा म्हणतात. तर आता ह्याचं मी सार बनवणार आहे पातळ. वाटणामध्ये आपण पहिलं जे दाखवलंय तेच वाटण आहे, पण प्रत्येक माशाप्रमाणे जे जे मासे टाकाल तशी तशी ह्या साराची चव बदलते. कापी मासे चवीला वेगळे लागतात, वेरल्याचं सार वेगळं लागतं. तर इथे बघा कांदा आणि लसूण फोडणीत टाकून आपण हे वाटण टाकलंय. पातळ बनवते कारण आपण सार बनवतोय. मीठ आणि कोकम टाकले. चांगली एक दणकावून उकळी काढली आहे आणि हे वेरले मासे आपण साफ करून घेतलेले तर ते टाकतोय. अजून एक उकळी काढायची, कारण हे सुद्धा मासे ना खूप नाजूक असतात, म्हणजे इथे तुमचं सार होईल. तर जसं मी सांगितल्याप्रमाणे सार पातळ असतं आणि तिखलं जरा घट्ट असतं. आता आपण वेरले मासे झटपट कसे फ्राय करता येतील ते बघूया. तर इथे मी बघा कोकम आणि मीठ टाकलंय आणि आपला मच्छी मसाला टाकते, जो मालवणी पद्धतीने आपण तयार करतो तो. आपला एकच मच्छी मसाला खूप होतो, कारण ना उन्हाळ्यात आम्ही हा तयार करून ठेवतो. पावसाळ्यात मिरची मिळत नाही, मिळाली तरी ती खराब असते. इथे आपल्या वेरलेच्या साराला ना मस्तपैकी उकळी आली आहे. तर आता आपण गॅस बंद करूया. हा बघा मासा फुटलाय. माशाची स्किन फुटली की समजायचं सार आपलं तयार झालं आणि अगदी एका उकळीत तयार होतं. आता कोटिंगसाठी आपण तांदळाचं पीठ, रवा आणि मच्छी मसाला घेतलाय बघा. मस्तपैकी मिक्स केलं. आता झटपट फ्राय करतोय. छोटे छोटे मासे कोटिंग करायचं कसं पटापट ते पण मी तुम्हाला इथे दाखवते बघा. एक एक मासा घेऊन जर आपण खेळत बसलो तर टाइम वेस्ट होणार आपला. मग अशा वेळेस आपण मॅरिनेट केलेले जे वेरले मासे आहेत किंवा बाकी कुठचेही छोटे मासे असू देत, असे पटकन कोटिंगमध्ये टाकायचे आणि असे पटापट बाजूला करायचे, म्हणजे पटकन त्याचं कोटिंग होतं आणि टाइमपास पण होत नाही. आपलाही नाही होत आणि माशाचा पण नाही होत. तर इथे बघा हे पुन्हा टाकलेत आपण आणि मस्तपैकी कोटिंग करून घेतले.
इथे आपण थोडंसं तेल टाकलंय. आता सगळे मासे ठेवून घेऊया. आता हे ठेवायला थोडा वेळ लागतो आणि पलटी करायला पण वेळ लागतो, कारण अगदी छोटे मासे आहेत ना, पण खायला काय अप्रतिम लागतात हे मासे सुद्धा. कुरकुरीत भाजलात तर काट्यासहित जर तुम्ही चावून खाल्लात ना तरी छान लागतात. आमच्या घरात बरेचसे काट्यासहितच खातात आणि ह्याचे काटे पण तुम्ही सहज अगदी वरून मांस काढलं की मधचा काटा बाजूला होतो. पण कुरकुरीत फ्राय करायचे हे कुरकुरीतच छान लागतात आणि काटे काढणं पण सोपं जातं. छोटे मासे असतात ते नेहमी कुरकुरीत करायचे म्हणजे काटा पटकन बाजूला होतो. तर इथे मस्तपैकी वेरले माशाची फ्राय तयार झाली आहे. दिसताना किती दिसत होते आणि आता बघा फ्राय केल्यावर ते केवढूचे झाले आहेत ते. तर इथे मस्तपैकी कुरकुरीत वेरले माशाची फ्राय सुद्धा झाली आहे. आता ह्याच्याबरोबर मी ना तुम्हाला कालवं दाखवलेली. तर ती कालवं कशी करायची, तर कालव्यात दगड असतो तो साफ करून घ्यायचा, दगड काढायचा, 2-3 पाण्याने कालवं धुवायची. आणि इथे बघा आपण फोडणीत कांदा टाकलाय, मालवणी एकच मसाला टाकतोय करपू नये म्हणून. आपण थोडंसं याच्यात पाणी टाकूया. गरम पाणी टाकलात की तर्री छान येते. माझ्या जेवणात तेल कमी असतं बघा, मी तेल कमी वापरलंय. चांगला मसाला असा परतून घेते मी बघा इथे. आणि त्याच्यानंतर आपण मालवणी वाटण असे व्हिडिओ माझ्या चॅनेलवर आहेत. बऱ्याचशा आमट्यांमध्ये मी वाटण भाजताना वगैरे पण दाखवलंय. वाटणाचा सुद्धा सेपरेट व्हिडिओ टाकलेला आहे, तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन बघा. तर हे आहे मालवणी वाटण आणि ह्याच्यात आलं लसूण सगळं भाजलेलं आहे, अगदी कोथिंबिरीच्या देठापर्यंत. त्यानंतर ही कालवं टाकते. तर कालवं बघा केवढी मोठी मोठी आहेत ती, आणि जर अशी ह्याला वाफ लागली ना की ह्याची साईज बघा केवढी छोटी छोटी बनत जाणार आहे ती. हे बघा मी आता परत ते ना तुम्हाला हळूहळू हळूहळू दिसेल की ही किती छोटी होणार आहेत ती. आता ह्याच्यात आपण एक बटाटा टाकूया, कारण मुलांना बटाटा आवडतो. नुसती जरी केलात तरी चालते, किंवा कांदा आणि टोमॅटोवर जरी परतली ना तरी कालवं खूप छान लागतात. पण माझ्या घरी जरा असंच लागतं. अगदी ही मालवणी पद्धत आहे. आपण चवीपुरतं मीठ टाकतोय आणि थोडंसं पाणी टाकूया शिजण्यासाठी बटाटा, आणि झाकण ठेवूया आपण ह्याच्यावर. आणि नंतर कोकम टाकूया, कारण आधी कोकम टाकलं तर बटाटा शिजणार नाहीये त्याच्यामुळे. तर आता आपण झाकण ठेवूया इथे. तर मी इथे झाकण ठेवलंय बघा, आणि आता तुम्हाला मी खोलून दाखवते. बटाटा आपला तयार झालाय. आता या स्टेजला आपण कोकम टाकूया. आणि कालवांची साईज बघा केवढीशी झाली आहे ती, पण चव काय मटणासारखी लागते. नक्की करून बघा, मी दाखवते तसं तुम्ही. तर इथे बघा आपण कोकम टाकले. जरा अजून सुक्क झालं की वरून आपण कोथिंबीर टाकूया. असे मी सगळे 4 प्रकार दाखवलेत एकाच व्हिडिओमध्ये. तर सगळे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितल्यावरच तुम्हाला कळतील. आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये आपण मालवणी पद्धतीने हे 4ही पदार्थ बनवलेले आहेत. तर असे तुम्ही नक्की करून बघा, किती चवीला छान लागतात ते. तर इथे वेरले दाखवलेत, कालवं दाखवली, वेरले फ्राय आणि कापी.